आणि थोडासा आकर्षणाचा विषय आहे. बॉल आउट म्हटलं की सगळेजण आता मात्र आवर्जून ही पुढची काही मिनिटं मात्र पाहणार आहेत. सन्माननीय संदीपजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या बॉल आउटचा आपण टॉस करूया. एका बाजूला आहेत क्रिश फायटर, दुसऱ्या बाजूला आहेत भूमिपुत्र. दोन्ही टीम्सना खूप साऱ्या शुभेच्छा. आमदार साहेब संदीपजी नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक संपन्न झाले. चला चालू करूया आपण लवकर. सन्माननीय पाहुण्याला सुद्धा खरं तर हा थरार पाहायचा आहे. चला दोन्ही टीम्सना खूप साऱ्या शुभेच्छा. भूमिपुत्र आणि क्रिश फायटर. फुलटॉस बॉल टाकायचा नाही. स्टंप टिपला तरी तुम्हाला तो दिला जाणार नाही. तो एक गुण तुम्हाला दिला जाणार नाही याची नोंद घ्या. ओव्हर स्टेपिंग सुद्धा चेक केलं जाणार आहे, कारण तुम्हाला लीगल डिलिव्हरी टाकावी लागणार आहे. त्यामुळे याची सुद्धा काळजी घ्या गोलंदाज. थ्रो चेंडू कोणीही करणार नाही. फेकी आपण म्हणतो आणि ते सुद्धा करायचं नाहीये. चला ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. भूमिपुत्र आणि क्रिश फायटर. चला लवकरात लवकर सुरू करू आपण. चला बॉल्स द्यायचे आहेत. एक सुद्धा चालेल बॉल. मेन अंपायर जे आहेत त्यांना विनंती आहे थोडं मागे व्हा, कारण थोडंसं कॅमेरामध्ये डिस्टर्बन्स. बघा tenniscricket.in. ठीक आहे, ही पोझिशन ठीक आहे. चला पहिला बॉल.
चंद्रकांत यांचा इकडे मात्र फाऊल पाहायला मिळालाय, मिस करतात. त्यामुळे इकडे संधी शिफ्ट होईल ती क्रिश फायटरकडे. क्रिश फायटरकडून अर्पित, कौस्तुभ आणि प्रदीप असे 3 गोलंदाज असणार आहेत. चंद्रकांत मात्रे यांनी पहिला चान्स मात्र मिस केलाय. अर्पित मात्रे क्रिश फायटर टीम कडून. पहिली संधी असेल ती क्रिश फायटरला. अर्पित तयार. हो हो, यावेळेस सुद्धा मिस झालाय. ही सर खऱ्या अर्थानं गंमत असते. ती बॉल आउटचा थरार मात्र पाहायला मिळतोय नेरूळ प्रीमियर लीग 2024 मध्ये. 2 संघांमध्ये काटेकी टक्कर. इकडून मात्र कोणता संघ फायनल मध्ये जाणार आणि त्यासाठी मात्र ही चुरस या ठिकाणी पाहायला मिळते. बॉल आउट. दुसरी संधी आता मात्र असेल ती भूमिपुत्र 11 कडून गोलंदाज धीरज घेरत येत आहेत. 3-3 संधी सर्वात आधी आपण देणार आहोत दोनही टीम्सना. ज्याच्यामध्ये जास्त वेळा करत स्टंप्स हिट करतील तो जिंकणार आहे गोलंदाज धीरज. हाही चेंडू इकडे मात्र मिस केलाय. पहा, टप्पा पडल्यानंतर अगदी डोक्यावर हात जातात सगळ्यांचेच पेस झाल्यानंतर. परंतु थरार मात्र पाहायला मिळतोय. वेगळं पण नाविन्य खरं तर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. दमदार स्पर्धा आणि त्याचं आयोजन मात्र सन्माननीय गिरीजी काना मात्रे साहेब, त्याचप्रमाणे अक्षयजी पाटील साहेब यांनी खरं तर रंगतदार स्थितीमध्ये अगदी जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये, उत्साहाच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा मात्र संपन्न होत असताना क्रिश फायटर्स कडून येतात प्रदीप मडवी. इकडे सुद्धा चांगला बॉल होता परंतु नाही, स्टंप सीट करू शकले नाहीत. हा सोपा काम नाहीये. बॉल आउट वर स्टंप सीट करणं. अगदी 2007च्या वर्ल्ड कपच्या तुम्हाला आठवणी थोड्याशा जागृत होतील. आणि रॉबिन उथप्पाची आपण ती सगळ्यांनी स्टाईल पाहिली होती. सेहवाग होता त्या ठिकाणी आणि कमाल. आणि तो थरार मात्र आता अनुभवाला मिळतोय, डोळ्यासमोर येतोय. इकडे तिसरा चान्स मात्र मिस केलाय. भूमिपुत्राचे सगळे चान्सेस संपलेले आहेत आणि क्रिश फायटरनं जर हा स्टंप्स मात्र हिट केलाय, सरळ फायनल मध्ये मात्र प्रवेश करेल. त्यामुळे एक नामी संधी मात्र आले ती क्रिश फायटरला. आणि सगळ्यांचं लक्ष मात्र लागलंय कौस्तुभ पाटील कडे. कौस्तुभ पाटील हा किमया आज मात्र साधणार का, हा करिश्मा आज करणार का, चमत्कार करणार का. आणि कौस्तुभ कडे आता मात्र सगळ्यांची नजर. क्रिशची शेवटची संधी आहे परंतु ही संधी सरळ फायनल मध्ये घेऊन जाणार आहे. कौस्तुभ तयार. इकडे सुद्धा मिस झाले. त्यामुळे इकडे 3ही संधी दोनही टीम्सनं गमावल्यात. देव पाण्यात ठेवले होते खरं तर भूमिपुत्रानं सुद्धा. तर सन्माननीय संदीपजी नाईक साहेब खरं तर या स्पर्धेमध्ये प्रस्थान करतात. या स्पर्धेमधून आपण आलात आणि खऱ्या अर्थानं नेरूळ प्रीमियर लीगची शोभा आपण वाढवली. त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. हे रजा घेतात या स्पर्धेमधून. तर इकडे नवीन तीन गोलंदाज तिकडे चूज करा तुम्ही. आणि या 3 मध्ये जर रिझल्ट लागला नाही तर मग 1-1 होणार आहे. 1-1 पुढचे 5 चान्सेस. जो पहिला हिट करेल तो जिंकणार आहे कधीही. त्यामुळं सामूहिकरित्या म्हणतो ना ते या 3 मध्ये तुम्हाला करावं लागेल, अन्यथा पुढे थोडासा रस्ता कठीण होईल. चला, ऑल द बेस्ट अगेन. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा.
मिहिरची ही चान्स या ठिकाणी व्यर्थ गेले. मिस सोपं नाहीये. बऱ्याच वेळा रेग्युलर जे गोलंदाज आहेत ना त्यांना उडवणं फार कठीण होतं, परंतु कधी कधी पार्ट टाइम बॉलर आहेत ना, खरं तर स्पिनर्स किंवा शॉर्ट रनअप ज्या बॉलरचा आहे बऱ्याच वेळेला सोडून मोकळे सुद्धा होतात. म्हणजे जे स्वप्नात नसतो ना असा गोलंदाज पटकन यशस्वी होतो याच्यामध्ये. सिद्धेश कडू येतात, पाहूया सिद्धेशनं इथपर्यंत पोहोचवलंय या संघाला आणि इकडून मात्र फायनल सुद्धा गाठली जाणार का सिद्धेशच्या परफॉर्मन्स कडून. भूमिपुत्राला मात्र नक्कीच अपेक्षा असणार आहेत. पाहूया सिद्धेश कडू सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे गोलंदाजी मार्कवर. इकडे सुद्धा संधी मिस करतात, चान्स घालवलेला आहे तो भूमिपुत्रानं. इकडून क्रिश पायटर कडून ही दुसरी संधी आणखीन एक. संजय इंगोले येतात. कुक्षेत गावचे इकडे हिट झालाय, अंपायर सांगतील इट्स अ व्हॅलिड ऑर नॉट. आणि चला पंच आमच्यापर्यंत कळवा. यस, इकडे मात्र हिट झालाय आणि संजय इंगोले यांनी मात्र स्टंप सीट केलाय, त्यामुळे क्रिश फायटर मध्ये मात्र जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय. तर सन्माननीय सूरजदादा पाटील साहेब माजी नगरसेवक ज्यांचे या ठिकाणी आगमन झाले त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. नेरूळ प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. नेहमीच क्रिकेटला प्राधान्य देणारं खरं तर हे व्यक्तिमत्व आहे, युवा नेतृत्व या नवी मुंबईचं, आणि त्यांचं सहर्ष स्वागत आहे. इकडे शेवटची चान्स आहे भूमिपुत्रसाठी आणि ओमकारला मात्र करावंच लागेल. आणि जर ओमकारनं केलं नाही तर पुढे बॉल आउटच होणार नाहीये. इकडेच मात्र जिंकेल तो क्रिश फायटर, त्यामुळे काही झालं तर इकडे हिट करावेच लागतील. आता डू ऑर डाय भूमिपुत्रसाठी, डू ऑर डाय सिच्युएशन. ओमकारच्या हातामध्ये संपूर्ण भवितव्य आहे. क्रिश फायटर फायनल मध्ये, अंतिम सामन्यामध्ये मात्र मजल मारले संजय इंगोलेच्या परफॉर्मन्सला. क्रिश फायटर हा संघ बॉल आउट या निकषाचा आधार घेत अंतिम सामन्यामध्ये फायनल मध्ये प्रवेश करतोय. नेरूळ प्रीमियर लीगच्या अभिनंदन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक भूमिपुत्र, हार्ड लक. खूप चांगलं खेळला त्या स्पर्धेमध्ये, परंतु बॉल आउट या निकषामध्ये मात्र पराभव झालाय तो भूमिपुत्र 11चा. आणि क्रिश फायटर आणि त्याच